हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत अशी स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. तुम्हाला सगळ्यांना मी मांडलेले विषय आवडत आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आजचा आपला विषय पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. जुन्या काळातील म्हणजेच पूर्वीच्या काळी वापरला जाणारा माठ किंवा डेरा असं म्हटलं जायचं. पाण्याचा मटका किंवा रांजण. किती जणांनी बघितलंय बरं रांजण? आपल्या लहानपणी अंगणातील मोठमोठे रांजण, त्या रांजणातील पाणी हे अनेक जणांनी पिलेले आहे. पण आता आपण आपल्या मुलांना हे रांजण किती मोठे होते, काय होते हे दाखवायला देखील आपल्याला भेटत नाहीत. तर मला कमेंट करून नक्की सांगा की लहानपणी रांजण जे होते ते गावी सुट्ट्यांना आपण गेलो उन्हाळ्यात वगैरे की आपल्याला अंगणातील रांजण पाण्याने भरून ठेवायचे काम लहान मुलांकडे दिलेले असायचे. कारण हे रांजण जे भरलेले असायचे तर हे अगदी गोड असे पाणी या रांजणातील लागायचे आणि कोणताही उन्हाळ्याचा त्रास कधीच जाणवत नसे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अगदी कोणत्याही ऋतूमध्ये याच रांजणातील किंवा माठातील पाणी पिले जायचे. पण कोणालाही सर्दी, पडसे यांसारखे त्रास कधीच होत नसे. आता तुम्ही म्हणताल आता उन्हाळा जवळजवळ संपत आलाय आणि आता मी का सांगतेय माठाविषयी, असे अनेकांना वाटणार, बरोबर. पण आत्ताच खरी योग्य वेळ आहे तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची असे मला वाटते. कारण बरेच जण उन्हाळा संपला की लगेचच माठ भरायचा बंद करतात व पोटमाळ्यावर वगैरे आडगळीमध्ये ठेवून देतात लगेच माठ. त्यामुळेच तर आणखी काही जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या जीवनामध्ये येणारे ते वाढू लागतात. म्हणूनच आता हा भरलेला माठ त्याच्यामधलं तुम्ही जर पाणी पित असताल तर ठीक आहे, पाणी प्या. थंडीत पावसाळ्यात अगर नका पिऊ. पण माठ हा भरून ठेवायचा. त्याचा वापर स्वयंपाकाला लागणाऱ्या पाण्यासाठी त्या पाण्याचा वापर करा, म्हणजे त्याचा उपसा राहील त्या माठातील पाण्याचा आणि वास्तुशास्त्रानुसार त्याचा फायदा देखील आपल्याला मिळत राहील. घरात आणलेल्या माठामुळे चांगले मनासारखे दिवस येतील व पित्रही प्रसन्न राहतील. असा हा माठ भरायचा थांबवायचा नाही आपल्याला. म्हणूनच आजचा हा विषय तुमच्या पुढं मी मांडलेला आहे. अगदी अलीकडच्या काळातच बघा ना, उन्हाळा सुरू झाला की माठाची गरज वाटायची. पण आता फ्रीज प्रत्येकाच्या घरात असल्यामुळे प्लॅस्टिकच्याच बॉटलमधून थंड पाण्याच्या बाटल्या फ्रीजमधल्या काढायच्या आणि त्याच प्यायचा हा ट्रेंड सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यामध्येच आणखी एक वॉटर प्युरिफायर म्हणजे आरो आलेला आहे. या आरोचेच पाणी, डायरेक्ट नळाचेच पाणी सर्वजण आता पिऊ लागले आहेत. थंड, गरम, नॉर्मल अशा प्रकारचे पाणी यातून आपल्याला मिळते. त्यामुळे तळपत्या उन्हातून आपण आलो की डायरेक्ट असे थंड पाणी पिल्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देऊ लागलो आहे स्वतःहूनच. म्हणूनच वास्तू व ज्योतिषशास्त्रानुसार मातीचा पाण्याचा माठ वापरल्याने अनेक दोषही आपले दूर होतात आणि आता त्याचा वापर नसल्यामुळे दोषही आपल्याला लागायला लागलेत. ते कसे काय हेच आपण आज पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या परिवाराचा जर भाग झाला नसताल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला. सोबतचे बेल बटन प्रेस करा. कारण लवकरच मी मेंबरशिप सुरू करणार आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे. आणि जे आपले मेंबर्स असतील, फॅमिली मेंबर्स, त्यांच्या ज्या समस्या अडचणी सध्या चालू आहेत ना, त्याचविषयी चर्चा करून त्याचे सोल्युशन मी एका व्हिडिओमधून घेऊन येणार आहे. खास मेंबरसाठी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुमचे मेसेज मला आले पाहिजेत. प्रॉब्लेम तुमचे जे काय ते तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्या विषयावर मी एक व्हिडिओ बनवू शकेल. आता हा माठ घेताना 2 प्रकारचा माठ येतो, सगळ्यांनाच माहीत आहे. कुंभाराकडून बनवलेलाच माठ आपल्याला घ्यायचा आहे, लाल किंवा काळा माठ. या 2 प्रकाराचे वेगळे वेगळे वापर आहेत, ते देखील पुढे मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ त्यासाठीच शेवटपर्यंत नक्की व्यवस्थित ऐका आणि त्यानंतर माठ जर अजून घेतलेला नसेल तर नक्की घ्या. आपल्याला माठ घ्यायचा आहे तो साधा कुंभाराकडून बनवलेला घ्यायचा आहे. डिझाईनचे, चिनी मातीचे वगैरे अजिबात माठ घ्यायचे नाही आहेत. कारण आपला पाण्याचा माठ घरात कायम भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे.
घरात भरलेला पाण्याचा माठ हा घरातील सुखसमृद्धीसाठी व भरभराटीसाठी खूपच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. घरातील पाण्याच्या भरलेल्या माठामुळे घरातील अनेक अडचणी, संकटे, त्रास हे या माठामुळे नकळतपणे दूर होतात. आपल्या लक्षात देखील येत नाही. हो, कारण हा माठ आपल्या घरातील जे पाण्याचं भांडं असतं किंवा पिण्याचा जो हा माठ आहे, तिथे पितरांचा वास असतो असे शास्त्र आपल्याला सांगते. पण आता पिण्याचे भांडेच भरून ठेवले जात नाहीये, त्यामुळे पितरांनी वास्तव्य करायचे तरी कुठे? हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच पितृदोष निर्माण होऊ लागतो व पितृदोष लागतो सगळ्यांनाच. जवळजवळ प्रत्येकालाच तुम्ही बघा, पितृदोष हा प्रत्येकालाच आहे. पूर्वीचे लोक कसे रांजणातील पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन डायरेक्ट मंदिरात जायचे, महादेवाच्या पिंडीवर ते पाणी व्हायचे, अभिषेक करायचे. त्यामुळे पितृदोष हा लगेच दूर होत असे. कारण घरातून भरून घेतलेला हा पाण्याचा तांब्या शिवमंदिरातील अभिषेकासाठी वापरल्यामुळे पितृदोष आपोआपच नष्ट होत असे. पण आता काय होते, जरी आपण मंदिरामध्ये गेलो तरी तांब्या किंवा लोटा जो घेऊन गेले तो मोकळा घेऊन जातो व तिथलेच पाणी घेऊन मंदिरातले आपण अभिषेकासाठी वापरतो. म्हणूनच ह्या सगळ्यातून फक्त माठ हा साधा, सोपा, सरळ उपाय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की माठ कोणत्या रंगाचा घ्यायचा, कोणी घ्यायचा व त्याचा कसा वापर करायचा ते वास्तुशास्त्रानुसार आपण बघूया. आता ज्यांचे असे स्वप्न आहे किंवा स्वतःचे घर व्हावे असे ज्यांना मनोमन वाटते, घर जर बांधणार आहात किंवा जागा घेणार आहात, तर अनेकांचे हे जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी, तसेच प्रॉपर्टीचे, जमिनीचे व्यवहार करण्याचे ज्यांचे बिझनेस आहेत ना, त्या सर्वांनी लाल माठ वापरायला सुरुवात करा. लाल रंगाचा माठ तुम्ही घरी घेऊन या. लाल माठातील पाणी घरातील कर्त्या व्यक्तीने प्यायला सुरुवात करा. लाल रंग व मातीचा माठ, जमीन, घर हे सर्व मंगळ ग्रहाशी संबंधित येतं. त्यामुळे तो स्ट्रॉंग असेल तर घर बांधताना अडचणी येत नाही, जागा आपण घेऊ शकतो. आणि ज्यांचे प्रॉपर्टीचे बिझनेस, जागेचे जे व्यवहार करण्याचे बिझनेस आहेत, त्यांना देखील त्यामध्ये यश हे लाभतं. व बाकी ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे, इतर त्रास आहेत, आजारपणं, छोट्या मोठ्या कुरबुरी, अशा सगळ्या गोष्टींसाठी काळ्या रंगाचा माठ वापरायला सुरुवात करायची आहे. अशा सगळ्यांनी माठ हा नेहमी उत्तर दिशेलाच ठेवायचा. अगदीच नसेल जमेत तर तुम्ही पूर्व दिशेला ठेवायचा आहे, पण माठ हा नेहमी भरलेला ठेवायचा. कारण मोकळा माठ हा पाणी जर तळाला जात असेल त्या माठातलं, भांड्यातून पाणी घेताना, तर घरात विनाकारण क्लेश, भांडणे होतातच होतात. हा खूप पूर्वापार म्हणजे पूर्वीपासून आलेला अनुभव सांगतो. घरातील भांडणे, किरकिर जर नको असेल तर माठ घरात आणून तुम्ही नक्की बघा किती फरक जाणवतोय आणि तो सतत भरलेला ठेवा. जेव्हा आपण घासतो वगैरे तेव्हा ठीक आहे, मोकळा करून पुन्हा भरायचा आहे. आणि किती फरक जाणवतोय ते तुम्ही स्वतःच बघा. आता माठ आणलाय लगेच फरक दिसेल असं तुम्ही मनात गृहीत धरू नका. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो, त्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. तसेच कितीही मोठा पितृदोष दूर करण्याची ताकद हा एवढासा माठ ठेवतो. म्हणूनच शास्त्रानुसार माठ ठेवणे हे अत्यंत शुभ समजले जाते आणि म्हणूनच मला हा विषय तुमच्या पुढं मांडायचा होता. तर विषय जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.